कथा मरावे परी. कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की आपल्या सर्वांचे लाडके विद्यार्थी प्रिय शिक्षक डॉक्टर श्री फिरोज दावर यांना काल देवाज्ञा झाली. आज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्या अंत्यदर्शनाची व्यवस्था दावर बंगला, डायमंड पार्क येथे करण्यात आली आहे. त्याआधी सकाळी 10 वाजता एका शोक सभेचेही आयोजन याच प्रांगणात केले आहे, याची कृपया आपण नोंद घ्यावी. हा संदेश साक्षात डॉक्टर साहेबांच्याच मोबाईलवरून आणि ईमेलने संबंधितांपर्यंत पहाटे 6 वाजताच पोहोचला. एका विशाल सामाजिक परिवारात गेली अनेक दशके वावरलेले डॉक्टर दावर कौटुंबिक जीवनात मात्र अगदीच एकाकी जगले होते. लग्न कधी केलंच नाही आणि नातेवाईकांशी काहीही संबंध नाही. अशा परिस्थितीत एकटा दामूच काय तो त्यांचा एकुलता एक कुटुंबीय म्हणून सर्वांनाच परिचित होता. दावर बंगल्याच्या आउट हाऊस मध्येच तो लहानाचा मोठा झाला होता, पण मुळात कुठून आला होता हे कोणालाच ठाऊक नव्हतं आणि डॉक्टरांना ते विचारण्याची कोणाची प्राज्ञाही नव्हती. डॉक्टरांनीच त्याला वाढवलं, शिकवलं, घर दिलं आणि नोकरीही. ती नोकरी म्हणजे डॉक्टरांचा स्वीय सहाय्यक आणि सर्व काही. डॉक्टरांच्या संपत्तीचं व्यवस्थापन, त्यांच्या शिक्षण अभ्यास विषयक व्यवहारात सहाय्य आणि त्यांचं घर चालवणं अशा तिहेरी जबाबदारीची नोकरी होती त्याची. थोडक्यात दामूशिवाय डॉक्टर साहेबांचं पान हलायचं नाही इतका त्यांच्यात सामावून गेलेला. त्यामुळे दामूसाठी डॉक्टर सांगतील तीच पूर्व दिशा होती. अशी कोणतीच गोष्ट डॉक्टरांनी सांगितली आणि दामूने तिची अंमलबजावणी केली नाही असं कधीही झालं नव्हतं. डॉक्टर एका प्रकारे अशा विरोधाभासी वातावरणात कायम वावरले. म्हणजे एक दामू सोडला तर कोणीच घरचं नाही, म्हणजेच कुटुंबातलं नाही. पण घराबाहेर मात्र एक प्रचंड सामाजिक कुटुंब, ज्याचे ते कुटुंब प्रमुख होते. मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात आणि एकूणच रसायनशास्त्राच्या जगातील अग्रनाम आणि अखेरचा शब्द एकच, आणि तो होता डॉक्टर फिरोज दावर. तब्बल 150 PhDs तर त्यांच्या हाताखाली संपन्न झालेल्या. आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदात त्यांच्या शोध निबंधांची प्रस्तुती तर कायमच असायची. त्यामुळे प्रसिद्धीचा कोणताच अतिरिक्त सोस करायची त्यांना कधी गरजच पडली नाही. तरी बाहेरचं सर्व बाहेरच ठेवून ते घरी परतायचे, ते मात्र त्यांच्या एकाकी कोशातच. कधी कोणाला ते बोलले नव्हते, पण ते एकाकीपण त्यांना किती खायला उठायचं ते त्यांनाच ठाऊक असे आणि दामूला जाणवत असे. दामू, मी असाच एक दिवस मरून जाणार. माझ्या पाठी दुःख करायलाही तूच एकटा. माझं सगळं सांभाळण्यात तुझी सारी जवानी निघून जाईल. का लग्न करीत नाहीस डॉक्टर? नाही डॉक्टर, लग्न काय प्रत्येकानं करायलाच हवं असं थोडंच आहे. तुम्ही नाही करायलात लग्नाशिवाय. मी सुखी आहे, तुमच्या मायेची पाखर पुरते मला, आणि उगाच ते मरण्याचे वगैरे विषय नको दामू. ते नाही रे बाबा कोणालाच कधी चुकलं. आणि लक्षात घे, ज्येष्ठता क्रमानुसार मीच जाणार तुझ्या अगोदर. बरं, ते होईल तेव्हा होऊ दे. आत्ताच कशाला करायची त्याची काळजी? योग्य शब्द वापरलास दामू, काळजी. आहे रे मला काळजी. इतकं खरं आणि प्रामाणिक मी इतर कोणाही समोर बोलू शकणार नाही, पण तुला सांगतो, मी विज्ञानवादी आहे. त्यामुळं आपल्या मृत्यूनंतर आपलं काय होणार याची खरं तर काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. माझी सर्व संपत्ती तुलाच लिहून दिली असल्यामुळं तुझी काळजीच नाही, पण माझं काय? असं कोड्यात काय बोलताय? नीट सांगतो समजावून. हे बघ, माझा जो काय सामाजिक परिवार आहे ना, तो माझ्याकडून काही एक मिळवण्याच्या म्हणजे एकतर्फी मतलबाच्या हेतूने निर्माण झाला आहे. उदाहरण सांगतो. विद्यार्थी त्यांच्या ज्ञान लालसेनं,
सामाजिक संस्था त्यांच्या धनलालसेनं, वेगवेगळ्या समित्यांवरची आमंत्रणं त्यांच्या प्रतिष्ठा लालसेनं माझ्याकडे येतात. म्हणजेच मी या साऱ्यात गुंतलो तो केवळ त्यांच्या स्वार्थासाठी. यामुळे मी गेलो तर ते दुसरा दावर शोधतील. माझ्या मृत्यूचं त्यांना काहीच सूतक नसणार आहे. इतका परखड विचार मी जेव्हा करतो तेव्हा जाणवतं की मी काहीच कमावलं नाही आयुष्यात. असं नाहीये साहेब. एकतर मला या विषयावर बोलायला आवडत नाही, तरीही त्यात तुम्ही मला ओढताय, तर माझं दुमत मला मांडायलाच हवं. तुम्ही काय कमावलत, काय उरणार आहे तुमच्या पश्चात, यावर माझं साधं बाळबोध पण सच्च उत्तर आहे. ते म्हणजे तुम्ही कमावलीत उदंड कीर्ती आणि कृतज्ञता भाव. अजून काही कमवायचं होतं का तुम्हाला? केवळ तू म्हणतोस म्हणून मान्य करतो, पण माझी खात्री नाहीये बरं का. अशा प्रकारचे अनेक संवाद हल्ली हल्ली वारंवार झडू लागले होते त्या दोघात. एकमत कधीच झालं नाही आणि एकोपा सुद्धा कधीच कमी झाला नाही. आणि मग तो दिवस आला. दिवसभराची सर्व कामं संपवून, जेवण आटोपून बंगल्याच्या गच्चीत शतपावली घालणं हा डॉक्टरांचा नित्यक्रम. त्या दिवशी सुद्धा ते तसेच गच्चीवर गेले आणि काही क्षणांनंतर दामूला साद घातली. दामू हजर झाला. दामू, आज दमलो काम करून. लवकर झोपेन म्हणतोय. यामुळे सकाळी लवकरच जाग येणार, तेव्हा मला बेट्टी पहाटे 5:30लाच देशील का? डॉक्टर, देशील का हा प्रश्नच नव्हता, आणि असलाच तरी दामूचं उत्तर अध्यारूतच होतं. डॉक्टर झोपायला गेले. ठीक 5:30च्या ठोक्याला दामू चहाचा ट्रे घेऊन डॉक्टरांच्या शयनगृहात प्रवेश करता झाला, तेव्हा डॉक्टर नुसते उठलेच नव्हते, तर स्नानादी कामं उरकून रोजचा कामावर जायचा वेश घालून तयार होते. दामू चक्रावलाच. आज इतक्या लवकर? तुमच्या डायरीत तर सकाळी काहीच कार्यक्रम नाहीयेत. ठाऊक आहे मला, बस इथं. असं म्हणून त्यांच्या स्टडी टेबलाच्या बाजूच्या खुर्चीवर दामूला बसण्याची खूण डॉक्टरांनी केली. बसतो, पण काय चाललंय तुमचं? किटलीतला चहा डॉक्टरांना कपात ओतून देत दामू म्हणाला, आणि तो स्थानापन्न झाल्यावर डॉक्टरांनी त्याला त्यांच्या लॅपटॉपवर एका मेलचा मसुदा दाखवला. कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की. अर्थातच ते वाचून दामू जवळजवळ कोलमडलाच, परंतु तरीही स्वतःला सावरत म्हणाला, हे काय आहे डॉक्टर साहेब? हाच मसुदा मी माझ्या मोबाईलमध्येही घातलाय. आता तू तो वाचलायस म्हटल्यावर मी फक्त लॅपटॉप आणि मोबाईल मधली सेंड बटन दाबणार. असं काय विचित्र बोलताय? दामू भावना विवश होऊन ओरडलाच. अरे काही विचित्र नाही. मला बघायचंय किती आणि कोण कोणाला माझ्या मृत्यूची पर्वा येते. असं मी आजवर कधीच केलं नाहीये, पण आता मात्र लहान तोंडी मोठा घास घेऊन तुम्हाला जाब विचारतोय. हे कसलं वेडवाकडं वागणं? बंद करा तो लॅपटॉप. दामू संतापला. दामू, तू आता सावर स्वतःला आणि प्रथम समजावून घे की मी असं का करतोय ते. ते समजलोय मी, आजच नव्हे तर अलीकडं अनेकदा. पण आपली कीर्ती पारखायची ही जगावेगळी पद्धतच मला मुळात मंजूर नाहीये. केवढा प्रचंड गहजब होईल असं काही केल्यानं. आहे ना कल्पना तुम्हाला? दामू अजिजीनं म्हणाला. आता चर्चा पुरे. मी सांगतो, फक्त तसं करायचं. त्यावर दामूने एक आवंढा गिळला आणि डॉक्टर पुढे बोलू लागले. मी ही 2 सेंड बटणं दाबून माझा लॅपटॉप आणि मोबाईल तुझ्या स्वाधीन करणार. तुझ्या फोनवर आणि अर्थातच माझ्या मेल आणि मोबाईलवर अनेक लोक तातडीनं संपर्क साधतील. त्या सर्वांना तू एकच उत्तर दे.
झोपेत मृत्यू पावले. इतर कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नकोस. आपल्या घरात 20-25 तरी खुर्च्या असतील त्या बंगल्याच्या अंगणात नेऊन ठेव. तिथं पिण्याच्या पाण्याची सोय कर आणि कोणालाही घरात घेऊ नकोस. त्यांना अंगणातच थांबू दे. येणाऱ्या सर्वांना सांग की बरोबर 11 वाजता दर्शन होईल. कोणाचाही अपवाद करू नकोस. मी माझ्याच शयन कक्षात तोवर वाचत बसणार आहे. मला आज ब्रेकफास्ट नको. त्यामुळं आता आपली भेट 10 वाजताच. आणि मी 10 वाजता काय करायचं? दामू चक्रावून म्हणाला. ते तुला 10 वाजता कळेल. पुढचे काही तास दामूच्या आयुष्यातले सर्वात जीवघेणे ठरणारे होते आणि तसंच झालं. पण घड्याळ काय कोणासाठी थांबतंय थोडंच. वेळ भराभर सरली. झालेल्या गर्दीला कसंबसं अंगणातच खेळवून दामूने साहेबांच्या इच्छेप्रमाणे 10 वाजेपर्यंत शर्थीने किल्ला राखला आणि बरोबर 10च्या ठोक्यांना डॉक्टर पिरोज दावर त्यांच्या गच्चीवर अवतरले आणि अंगणातल्या गर्दीला न्याहाळू लागले. काही लघुक्षणांचाच अवकाश आणि गर्दीतून कोणीतरी वर बघितलं आणि किंचाळलं. अरे, ते बघा, साक्षात डॉक्टर दावर. आणि मग अंगणातल्या शेकडो डोळ्यांना डोळा देत डॉक्टर दावर बोलू लागले आणि तात्काळ स्मशान शांतता पसरली. मित्रांनो, स्वतःच्याच शोकसभेत बोलणारा मी म्हणजे इतिहासातील पहिलीच व्यक्ती असेल. सर्वप्रथम माझ्या शोकसभेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावून तुम्ही तुमची माझ्या परी एका अर्थानं कृतज्ञताच व्यक्त करत आहात असं मी मानतो. माझ्या थोड्याफार तरेवाईक स्वभावाची आपल्या सर्वांना कधीतरी प्रचिती आलीच असणार, परंतु त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून माझ्या पेशात इतपत विचित्रपणा असणारच असं गृहीत धरून तुम्ही माझा कधी अव्हेर केला नाहीत आणि आज इथं येऊन माझ्या पश्चात सुद्धा माझ्या जवळ येऊन तुमची माझ्या प्रतीची स्नेह भावना प्रकट केलीत, याबद्दल मी आपला ऋणी आहे. माझ्या इतक्या विक्षिप्त वागण्यानंतरही माझं हे भाषण आपण शांतपणे ऐकून घेत आहात हे बघून माझ्या मनाला तुम्हा सर्वांबद्दल काय वाटत असेल ते सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी हे असं का केलं? हाच प्रश्न आहे ना सर्वांच्या मनातला. मित्रांनो, व्यक्तिगत आयुष्यात एकटेपणाचे चटके माझ्याच हातांनी निर्माण केलेले ते भोगताना एकूणच नातेसंबंध या विषयाबद्दल माझी जी मतं तयार झाली आहेत ती खोटी ठरावीत असं मला मनोमत वाटत आलंय. पण बुद्धीच्या काट्यावर ती बरोबरच आहेत असं मला सतत वाटत राहून मी हल्लीच्या काळात जास्त जास्त हताश होत गेलो. मला माझ्या आयुष्याचा शेवट त्या मनस्थितीत करायचा नव्हता, म्हणून आज हा सारा घाट घातला आणि तुम्ही माझ्या बुद्धीच्या काट्याला वठणीवर आणलं. आता मी खऱ्या अर्थानं मरायला मोकळा आहे. माझा एकुलता एक वारसदार म्हणजे दामू, जो आजच्या 10च्या ठोक्यापर्यंतच्या योजनेत माझ्या बरोबर होता, संपूर्णतः त्याच्या मनाविरुद्ध आणि केवळ माझ्या आदेशाचं पालन करण्यासाठीच. पण त्याला सुद्धा माझ्या पुढच्या या साऱ्या योजनेचा पत्ता नव्हता. माझ्या पश्चात माझ्या संपूर्ण स्थावर जंगमाचा तोच एकटा वारसदार असून स्वतःच्या सत्सद्विवेक बुद्धीनुसार तो त्याची पुढची व्यवस्था लावेलच. पुन्हा एकदा मनापासून सांगतो, मी कृतार्थ आहे. अंगणातले सर्वजण विस्मित होऊन डॉक्टरांकडे बघत राहिले. त्यांच्या घरात शिरण्याची डॉक्टरांच्या आदेशानुसार दामूने काहीच सोय ठेवली नव्हती. अशा परिस्थितीत आता पुढे काय बोलतायत डॉक्टर याकडे सर्व उत्सुकतेने बघत असतानाच डॉक्टरांनी खिशातून सायनाळीची गोळी काढली आणि त्या शेकडो डोळ्यांची पाती लवायच्या आत तोंडात घातली आणि पुढच्या क्षणातच कोसळले. साहेब असं ओरडत दामू तीरासारखा घरात धावला आणि डॉक्टरांचं डोकं मांडीवर घेऊन हंबरडा फोडत राहिला. इतर सारे अंत्यविधीच्या तयारीसाठी पांगले. शोकसभा संपली होती.
फारच वेगळ्या वळणावर. कारण डॉक्टर फिरोज दावरच वेगळे होते जगापेक्षा.